आप देख सकते हैं हमारे कैमरे के माध्यम से रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया के उम्मीदवार दीपक भाऊ निकाल के उनकी आज प्रचार की लास्ट दिन है और किस तरीके का जो लोगों में जोश है, सभी वर्ग समुदाय के लोग उनके साथ जुड़े हैं। आप देख सकते हैं अपनी ऑटो रिक्शा निशानी लेकर वो चुनावी मैदान में है। आप भाऊ, आज शेवटचा दिवस, काय जनतेला अपील कराल? आणि आज शक्ती प्रदर्शन एकच मोठ्या संख्येत लोक वाट पाहत आहेत, काय सांगाल? मला फक्त लोकांना हेच सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून आपल्याला मत मांडायचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करायचा आहे आणि आपलं अमूल्य मत आपल्या आवडत्या नेत्याला द्यायचं आहे किंवा आपल्या आवडत्या होणाऱ्या आमदाराला द्यायचं आहे, एवढंच मी अपील करतो. सुनीताताई, शेवटचा दिवस, काय सांगाल लोकांना, जनतेला? जनतेला एकच आव्हान, आता रिक्षावर शिक्का मारून भाऊंना विजयी करायचं आहे आणि आता सगळीकडे जो उत्साह आहे असाच टिकला पाहिजे आणि इलेक्शनच्या वेळेला अगदी भाऊंना एकदमच सर्वांनी मिळून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आहे. पहले काढ़ा, क्या कहेंगे आज का, कैसा लोगों का साथ? आज तो सैलाब है, सैलाब सैलाब है, आज सैलाब है। बदलाव होगा? अरे बदलाव 100% हो चुका है, इसमें रुकावट नहीं है कुछ भी। सैलाब आ गया, अब तूफान आ रहा है। हाँ, हमारे इधर में अभी दीपक भाव का जो है वो है ऑटो रिक्शा निशानी, इन्हीं को जिताना है। अभी देखना है कि हमारे जो दीपक भाव का जो है ऑटो रिक्शा निशानी है, ओके, और 6 नंबर है, 6 नंबर। किती लोक सहभागी झाले? आजच्या रॅलीत लोक उत्सुकपणे सहभागी झाले. किती लोक सहभागी होते काय सांगता येत नाही, कारण जागेवर लोक थांबलेले भाऊच्या स्वागतासाठी. आणि चेंबूरमधील जवळजवळ जे नागरिक सहभागी होतील, मी या निमित्ताने एवढंच आवाहन करेल, येणाऱ्या 20 तारखेला 6 नंबरच्या निशाणीवर ऑटो रिक्षाचं बटन दाबून राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. हा आपला विजय असणार आहे, कारण 10 वर्षानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने चेंबूरचा बालेकिल्ला मजबूत करत असेल तर दीपक भाऊसारखा पर्याय नाही. आणि म्हणून आजचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी हाती घेतलेलं आहे आणि जागेवर लोक सहभागी होणार आहेत. आता पुढे गेले की आंबेडकर गार्डनला काही लोक सहभागी होतील आणि जागेवर पुढे जॉईन होतील. तरी किती तादादमध्ये लोक असतील आज? आता मला स्वतःला सांगता येणार नाही का ते कोण किती लोक येतील, कारण आपण लोकांना लिमिटेड लोकांना बोलू, पण खूप लोक मोठ्या प्रमाणात येतात. म्हणावं लागेल का? हां, शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल? हे भीमशक्ती, दलित आणि मुस्लिम शक्तीचं प्रदर्शन आहे. दलित मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे.